मला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल की ज्यावेळी तुम्ही ॲज अ उद्योजक म्हणून करिअरची सुरुवात केली होती, त्यावेळेची मुंबई, त्यावेळी मुंबईत असलेली आव्हानं, तुमचा बिझनेस, हे सगळं करत तुम्ही राजकारणापर्यंत आलात. त्यावेळी विचार केलेला होता राजकारणात जायचं आपल्याला? नाही, राजकारणाचा कधी विचार नाही केला होता. बाय चान्स आलो. मी तो RSSचा स्वयंसेवक होता, राम जन्मभूमीमध्ये ॲक्टिव्ह होता आणि मलबाल जिथे मी राहायला गेलो होतो, पूर्वी बायकलामध्ये राहत होते, तिथे कोणी कॅन्डिडेट नाही होता म्हणून मग त्यानं मला तिकीट दिलं नाही. ते 95मध्ये अशी ते लाट आली की सर्व जिंकले, मी पण त्यामध्ये जिंकलो. आता पुढे हळूहळू ते चांगले वोटर्स आहे माझे, ते मला सांभाळता, मी त्यांना सांभाळतो, तो चांगला चालला आहे. पण तो जो स्ट्रगलिंग पिरियड होता त्याबद्दल एक दोन वाक्य नक्कीच, कारण ते येणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच तो प्रेरणादायी असू शकेल. चॅलेंजेस तेव्हाही होते, आजही आहेत. फक्त एक नाही, मी काय टीचर नाही आहे, मी काय धर्मगुरू नाही आहे, कोणाला काही शिकू शकत नाही. तरी पण माझा जे एक्सपिरियन्स आहे, जी मी तर ते राजस्थानमध्ये हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत होते. वडील हायकोर्ट जज झाले म्हणून मी मुंबई आलो. मुंबईमध्ये 3 साल मी नोकरी करत होते 1800 रुपयाची पगारमध्ये. अच्छा, त्यावेळेस 1800 पण. हां, ते त्यावेळेचे 1800 रुपये. नंतर तिथे पण माझ्या जमलानी 3 वर्षामध्ये 2 जॉब चेंज केले. अच्छा. तर ते हळूहळू माझ्या स्वतःच्या सप्लायचा बिझनेस सुरू केला. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे मटेरियलचं सप्लाई, नंतर ब्रोकरेजच्या फ्लॅटची ब्रोकरेज करत होते. नाही तर बाय चान्स रिअल एस्टेटमध्ये कोणाची एक जमीन होती नालासोपारामध्ये आणि स्टेट बँकने तिथे प्रोजेक्ट पाहिजे होता. तर मध्ये एक ब्रोकर होता, ते माझ्या ओळखीचा होता म्हणून ते रिअल एस्टेटमध्ये आलो. अच्छा. पण माझा जे एक्सपिरियन्स होता की मी समजलो की आता ते असा या रीतीने मी चाललो तर मी 25-40 वर्षापासून काय पुढे जाऊ शकत नाही. तर मी 4-5 माझे प्रिन्सिपल ठेवले होते. एक, तुमच्या हा कॉफी विथ कदममध्ये तुमचे सर्व ते बघत आहे आणि त्यांच्यासाठी सांगतो, ते तुमच्या चांगला वाटला तर ॲक्सेप्ट करा, नाही तर राहू द्या. तर माझे 5 प्रिन्सिपल होते. एक, मी मोठे लोकांचे लाईफ बघून त्यामध्ये काय माझ्यासाठी काय ते ॲडॉप्ट करत होते. उदाहरणार्थ, त्यावेळी JF केनेडी ते वाढले, त्यांची बायकोने ओनासिस, त्यावेळेचे वरचे सर्वात धनाढ्य व्यक्ती होते जॅकलिन केनेडी, त्याने लग्न केलं आहे. तर ओनासिसची जे जीवन कथा आहे ते मी बघितली होती. त्यामध्ये त्याने काय लिखलं आहे की माझ्या वडिलाने माझ्या आईने सोडला, माझी आईने पण सेकंड मॅरेज केली, तर मी रोडवर आलो. पण मी न्यूयॉर्कचे सर्वात चांगले फुटपाथवर झोपायच्या